तर माझी लाल तिखटाची तयारी चालू आहे, पण अगदी पावसाळा चालू झाल्यावर, पण त्याला कारण तसंच आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कुरडाचा सीझन चालू होता त्यावेळेस इतर कामं कोणतेही होत नाही. त्यात ह्यावर्षी धोंड्याच्या महिन्याने थोडीशी भर घातली, त्यामुळे अनारशाचं पीठ, रोजगार हमी, कुरड्या ह्याच्यामुळे काय लाल तिखटाला 100% उशीर झाला ना. हा प्रत्येक वर्षीचं हेच होतं, त्यामुळे मी थोडंसं उशिराच लाल तिखट बनवत असते. मस्त बाजारातून अशा लवंगी मिरची आणि बिडगी मिरची 2 प्रकारच्या मिरच्या आणल्या होत्या. मुलीसोबत असल्यामुळं काही नाही, अगदी गप्पा मारता मारता यांना 15-20 मिनटात ह्या मिरच्यांना निवडून देखील झाल्या. मस्त गप्पा मारून मिरच्या निवडल्या. तुम्हाला माहिती आहे का, मिरचीत लाल तिखट, लाल जी चव येते मिरचीला ती कशामुळे येते? तर मिरचीमध्ये ना कॅप्सिसिन नावाचा एक ना रासायनिक पदार्थ असतो. त्या घटकामुळे ना मिरचीला तिखट अशी झणझणीत चव येते. तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगितलं, माहिती असेल तर खूप छान गोष्ट आहे. असे लाल तिखट मला ना बनवायला थोडंसं उशीरच होतो प्रत्येक वर्षी, त्यामुळे मी ज्यावेळेस तिखट करते त्यावेळेस सर्व ज्या कांडप असतात त्या बंद झालेल्या असतात, त्यामुळे मला हे तिखट घरी करायची सवय झालेली आहे आणि अगदी सोपं आहे. लाल तिखट 1 किलोचं बनवायला ना 20 ते 25 मिनटं लागतात, म्हणजे जेणेकरून आपल्याला कांडपमध्ये जायला आणि यायला जेवढा वेळ लागतो ना तेवढाच वेळ लागतो. ह्यासाठी काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. मिक्सरचं भांडं स्वच्छ आणि कोरडं पाहिजे. त्यानंतर मिरची घालायची मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मीठ टाकायचं आणि फिरवून घ्यायचं. फिरवून घेतलं ना अगदी हळूच झाकण काढून बघायचं. ह्याचं झाकण काढताना अजिबात घाई करायची नाही. घाई जर केली ना आपल्या डोळ्यात वगैरे जायचे चान्सेस असते. त्यानंतर ती बारीक झालेली पावडरमध्ये एक चमच्याने घ्यायचा पळीने आणि धारभर तेल सोडायचं किंवा 5-6 तेल सोडायचं आणि पुन्हा मिक्सर एकदा फिरवून घ्यायचं. फिरवल्यानंतर मग हे आपण जे बर्नर स्टोअर करणार आहोत ना त्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं. हे लाल तिखट चाळायचं नाही, जसं आहे तसंच ठेवायचं. आपल्याला बाजारात अगदी बारीक पावडर करून दिली जाते, खूप छान वाटते ती डोळ्याला बघायला. पण त्यासोबत एक बारीक पुडा बांधून दिला जातो. त्याच्यात आहे ना त्या मिरचीची बिया असतात, हे किती बिया वाया जातात बरं. वाया जाणं हा मुद्दा जरी सोडला तरी देखील त्या मिरचीच्या त्या बिया, तेवढ्या बिया नाही घातल्यामुळे तिखटपणा कमी होतो. आपल्याला तर काही पैसे द्यायला चुकत नाही, कारण की तुम्ही बघा वाटणारे अगदी त्या बियांचं देखील आपल्याकडून वजन करून पैसे घेतात. त्यामुळे मग काय करायचं, त्या बिया पण वाया जात नाही आणि घरी आपण एकदम मस्त पावडर करतो. मग ते काय होतं, त्या बिया त्याच्यात भरपूर अशा बारीक झालेल्या असतात, त्यामुळे त्या बिया त्याच्यात ठेवायच्या आणि न चाळता हे जे लाल तिखट आहे हे एका बरणीत काढून घ्यायचं. आता मी लाल तिखट करताना वेगवेगळं बनवते, म्हणजे जी आपली लवंगी मिरची असते तिचं वेगळं बनवते, काश्मीरी मिरचीचं वेगळं बनवते आणि बेडगी मिरचीचं वेगळं बनवते. कारण की लवंगी मिरची जी आहे हिच्यात तुम्ही जर दळताना धारभर तेल जर घातलं ना तिला स्वतःची अशी चमक येते किंवा एक रंग येतो स्वतःचा लाल भडक असा. तर मी अशा प्रकारे लाल तिखट बनवते. आणि दुसरी गोष्ट अशी, ह्या सर्व मिरच्या आपण एकत्र करून एक प्रकारचं लाल तिखट बनवलं ना तर सर्व भाज्या ज्या आहेत ना त्यांना सेम तर्री आल्यासारखी होती. पण कधी कधी काय होतं, आपल्याला इतकं तर्रीचं खाऊ वाटत नाही, त्यावेळेस अडचण येते. त्याच्यामुळं खूप छान असा पर्याय काय करायचे, सर्व लाल तिखट सेपरेट वाटायचे आणि आपल्याला जसं बनवायचं, ज्या प्रमाणात तर्री हवी आहे त्या प्रमाणात आपण हे लाल तिखट वापरायचं. म्हणजे जेणेकरून आपल्याला एका वेळेस 3 व्हरायटीच्या मिरच्या खायला भेटतात. आता आम्ही 3 प्रकारच्या खातो म्हणून मी 3 प्रकारच्या सांगितल्या तुम्हाला. असं खूप शांततेत वाटायचं. आणि हे झाकण जे आहे मिक्सरचं लावताना आणि काढताना खूप काळजी घ्यायची. अगदी सटकन काढायचं असं करायचं नाही, कामोरोक्त घ्यायचं नाही, अगदी हळूहळू काढायचं, जेणेकरून ते आपल्या चुकून देखील डोळ्यात गेलं नाही पाहिजे. आणि पावसाळा जरी लागलेला असला ना तरी मिरच्या अगदी पटकन वाळल्या. तर आता बऱ्याचशा जणांना असं वाटत असेल हे तिखट घरी दळल्यामुळे ह्याला जाळ्या लागतात, नाळ्या लागतात. काही होत नाही. माझा 10 वर्षांचा अनुभव, एकदा ही मिरची खराब झाली नाही लाल तिखट. ह्यामध्ये ज्यावेळेस आपण बरणीत भरून ठेवतो ना, ह्याला काय करायचं, 2 जे बिबे असतात ना हे बिबे ह्यामध्ये घालायचे. आपण संक्रांतीत जे बिब्याचे फुलं वौष्यात वापरतो ना त्या फुलांचं जे फळ असतं ना ते फळ यामध्ये घालायचं आणि हे तसेच ठेवायचं लाल तिखट. अगदी 1, 1.5, 2, 3 वर्ष ह्याचा कलर देखील उतरत नाही. तुम्ही ज्या मिरच्या आहेत ह्या जर तशाच ठेवल्या तर त्यांचा रंग उतरतो, पण लाल तिखटाला काहीच होत नाही, जसं आहे तसंच राहतं. फक्त हे वाटताना याच्यामध्ये खडे मीठ घालायला विसरायचं नाही. सुरुवातीला मिरची वाटताना खडे मीठ टाकायचं, म्हणजे जेणेकरून त्याचा ठसका देखील उठत नाही. अशा प्रकारे सर्व लाल तिखट वाटून घ्यायचं आणि आपल्या जी बरणी आहे ह्या बरणीमध्ये
भरून ठेवायचं. तर आपल्या महाराष्ट्रात आपण बऱ्यापैकी लवंगी मिरची खाल्ली जाते, पण नंदुरबार, नागपूर या ठिकाणी ना भिवापुरी नावाची मिरचीचं उत्पादन बऱ्यापैकी निघतं. तसंच सोलापूर किंवा परभणी भागात कापसी नावाची मिरची, तिच्यात लाल रंगाची आणि उत्तम दर्जाची मिरची आहे, ती देखील खाल्ली जाते. त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे का, मिरचीमध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्व असते. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस यासारखी खनिजे देखील असतात. अशी ही बहुगिनी मिरची म्हणजे जेवणाला तर भाजीला चव आणतेच, पण त्याचे आपल्या शरीराला देखील खूप फायदे आहेत. जी आपली चयापचनाची जी शरीराची प्रक्रिया आहे अन्नपचनाची, तिला देखील वेगवान बनवते. त्यामुळे अन्नपचन एकदम व्यवस्थित होतं. अशी ही लाल मिरची नक्की म्हणजे सर्व घरात तर खाल्लीच जाते. तुम्ही देखील कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या खातात? आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.